आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे. अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे. कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते. शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते. आताही बाजूला बसलेले दादा नाहीत. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. निवडणुकाही संपत आल्या होत्या. नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता. पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली. टीव्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरकाप उडाला. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले, ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले. त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या